ही जी ट्रिप मी प्लॅन केली ना, माझ्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट ट्रिप आहे. खूप सारे छान अनुभव येत आहेत त्या ट्रिपमध्ये. सगळ्यात तर आधी ह्या दिवशी आम्ही नाश्ता करून निघालो. इथे छान असे कोट्स लिहिले होते आणि इंदोर शहर मला इतकं आवडलं. क्लीनेस्ट सिटी इंडियामधली. पहिल्यांदा आम्ही महू इथे पोहोचलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मस्थळ आहे. तिथे त्यांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत. अस्थी कलशला प्रणाम केला आणि त्याच्यानंतर त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो इथं छान असा वर्णलेला आहे. एकदा जरूर भेट द्यावी या जन्मस्थळाला. खूप मस्त आहे आणि खूप काही शिकण्यासारखं सुद्धा आहे. खूप शांतता होती. खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स मिळाली मला इथून. खूप मस्त वाटलं. जीवन प्रवास पाहताना त्यांचा संघर्षसुद्धा कळाला. नर्मदा परिक्रमा करणारे काही लोकांची इथे भेट झाली. जिथे आम्ही बाज बहादूर महल इथे गेलो होतो तिथं ते महल बघून आम्ही राणी रूपमती पॅव्हेलियन किंवा राणी रूपमती महल जे आहे ते पाहायला गेलो. त्यांनी त्यांच्या वाईफसाठी ही बाज बहादूर महलमध्ये छान असं एक स्विमिंग पूल बनवलेला होता. त्या काळी म्हणजे प्रेम किती होतं असेल बघा. राणी रूपमती जेव्हा गायचे तेव्हा पाहण्याची त्यांना परवानगी कुणालाच नसायची. त्यामुळे अशा पद्धतीने इकोसने आवाज त्यांचा बाहेर घुमायचा. हे आमचे टूअर गाईड आम्हाला दाखवत होते. वीणावरच्या टूअर गाईडने खूप छान आणि इत्तमभूत माहिती आम्हाला या महालाबद्दल दिली, जे की बाज बहादूर महल होतं. त्याच्यानंतर आम्ही राणी रूपमती महलकडे निघालो. हे खूप उंच आहे. 365 मीटर एका उंच खडकावरती वसलेला आहे. राणी रूपमती नर्मदा नदीचं दर्शन घेऊन अन्नपाणी घेत असे म्हणून तिच्यासाठी हा खास महल बांधला होता. स्टँडस्टोन पासून बनवलेला आहे आणि त्याच वेळी सुद्धा वॉटर हार्वेस्टिंगची सिस्टम सुद्धा केली होती. त्यानंतर आम्ही हा महल पाहायला गेलो अशा ह्या रस्त्यामधून आणि वरती गेल्यानंतर निमाड खोऱ्याचं सुंदर दृश्य तुम्हाला इथे मिळतं. हे महल राजा बाज बहादूर आणि राणी रूपमती यांच्या अमर प्रेमकथेचं एक प्रतीक आहे. यातील तिसरा मजला बंद करण्यात आलेला आहे कारण गाईड असं म्हणत होते की एकाच वेळी कधी कधी 20,000 पर्यटक येतात सीझनच्या वेळी आणि हे थोडं आता प्रॉब्लेमॅटिक आहे आणि त्याच्यामुळे. त्यानंतर बाबांचा फोन आला होता. त्यांनाही मी राणी रूपमती महलचा थोडासा भाग दाखवला. रेंज नव्हती त्याच्यामुळे जास्त काही बोलता आलं नाही. त्यानंतर आम्ही तिथेच मांडवा येथील असलेल्या एका रिसॉर्टमध्ये आलो. मालवा रिसॉर्ट. खूप सुंदर जेवण होतं. त्यानंतर आम्ही जामी मस्जिद आहे तर तिथे भेट दिली. उत्तम शिल्पकलेचा नमुना तुम्हाला इथे पाहायला मिळतो. टी व्हीमधला एखाद्या सेटसारखं वाटत होतं. सँडस्टोनच बनलेलं आहे इंटरलॉक पद्धतीने. त्यानंतर आम्ही जहाज महल पाहायला गेलो, जे की खूप सुंदर आहे आणि त्याची प्रतिकृती त्यावेळी बनवून ठेवलेली आहे. म्हणजे बघा, हे एवढी पूर्ण प्रतिकृती छोटी अशी जी आहे ती बनवून ठेवली होती. त्यानंतर टाटांच्या मॉडेलचा पहिला ट्रक जो आहे तर तो इथे ठेवलेला आहे. तोही आम्हाला पाहायला मिळाला. राणी रूपमती महलच्या जवळच रेवाकुंड, जहाज महल, हिंदोला महल सुद्धा आहेत तर ते सुद्धा आम्ही बघितले. त्यानंतर आम्ही हॉटेलवरती निघालो. महू आणि मांडू येथील छान गोष्टींचा आम्ही आस्वाद घेतला. खूप सुंदर निसर्गरम्य दृश्य आहेत. अगदी हिरवंगार आहेत. एवढा भाग विकसित नाही आहे पण तरीसुद्धा कुठे अशा विचित्र अशा गोष्टी नाहीत. खूप छान वाईब्स येतात तिथून. खूप मस्त वाटला हा सुद्धा प्रदेश बघून.